नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण मागच्या वर्षीचे जे पेपर आहेत आपण सुरू करत राहतो, सॉल्व करत राहतो. त्याच्यातला आज गणिताचा पेपर घेऊत आपण. हा पेपर 2023 चा पेपर आहे. ठीक आहे. 2023, 24, 25 असे सर्व पेपर आपण करणार आहोत प्रॅक्टिससाठी. तर प्रश्न करूत आपण. जे पण नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. चला, इथे आपण पहिला प्रश्न पाहिला. ड्रॉ द ग्राफ 4x plus 3y equals to 19. 5y equals to 19. आता आपल्याला x बरोबर 1 आहे, तर आपल्याला y ची किंमत काढायची. म्हणजे जिथे x होता तिथं 1 ठेवायचं आहे. y ची किंमत काढायची. 4 into 1 4 plus 5y equals to 19. आता काय करायचे, हे 4 इकडं मायनसला न्यायचं. 5y equals to किती येईल, 15 येते. आता हे y इकडचे प्लसचे गुणाकाराच्या इकडे भागाकारला जाते. y equals to 15/5. याचं उत्तर येईल 3. म्हणजे इथं उत्तर होतं आपलं पर्याय क्रमांक बी 3. पुढचा प्रश्न घेऊत आपण. हिंदीचे पण घेणार आहे आपण, सायंकाळी घेऊ हिंदीचं पण. त्याच्यानंतर आपल्याला हे 2023 चा पेपर आहे. ठीक आहे. फाइंड आउट द फॉलोइंग इक्वेशन विच इज वन नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही असं आपल्याला पाहायचं. तर इथे जर पाहिला पहिलाच ऑप्शन, इथं एक्स स्क्वेअर आहे, इथं पण एक्स स्क्वेअर आहे. हे एक्स स्क्वेअर कटून जातील, हे की नाही. ही क्वाड्रॅटिक इक्वेशन इथे पण आहे आणि ही पण क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ही क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही पहा. ही एक्स कशामुळे नाही, हे एक्स स्क्वेअर प्लस 4x बरोबर 11 प्लस एक्स स्क्वेअर. हे प्लसचं इकडे मायनसमध्ये गेलं. एक्स वर्ग अधिक 4x वजा एक्स वर्ग वजा 11 बरोबर 0. तशी प्लस मायनस कटून गेली तर 4x वजा 11 आलं बरोबर 0. म्हणजे ही क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणती नाही त्याचं उत्तर विचारलं होतं. तर ही इक्वेशन आहे का क्वाड्रॅटिक? नाही. म्हणजे याचं उत्तर पहिलं आहे, पर्याय क्रमांक 1च आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं ए ची किंमत दिली, डी ची दिली आणि टी एन आपल्याला विचारलेलं आहे. टी एन बरोबर आपल्याला काढायचं आहे. आता टी एन बरोबर आपल्याला डी बरोबर 0 दिलं, ए बरोबर दिलेलं आहे आपल्याला. आपल्याला एन ची किंमत आपण काही जरी घेतली, एन ची किंमत समजा मी 5 घेतली, तर इथं फॉर्म्युला काय येईल, टी एन चा फॉर्म्युला काय येते, ए प्लस एन वजा 1 इंटू डी. ए ची किंमत आपल्याला माहिती आहे 3.5 प्लस एन समजा मी 5 घेतले वजा 1. डी ची किंमत आहे माझी 0. 3.5 हे 4 गुणिले 0, 4 गुणिले 0 माझं 0च येईल. 3.5 मध्ये 0 मिळवला 3.5च येईल. म्हणून याचं उत्तर होतं 3.5, पर्याय क्रमांक बी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जर आपण पाहिला तर आपल्याला इथं एन ऑफ ए दिलं आणि पी ऑफ ए दिलं. तर एन ऑफ एस किती असेल, एन ऑफ एस जे असेल ते आपलं 10 असेल. किती असेल, 10. इथं याच्यामुळं पर्याय क्रमांक 1 उत्तर होतं. कैलास शिंदे, हॅलो, कुणी आहे? चला ठीक आहे, स्टार्टिंग करतायत वाटतं. चला ठीक आहे. अभ्यासाचा वेळ आहे, अभ्यास करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. डाऊट असेल कोणत्या टॉपिकवर तर विचारू शकता. ठीक आहे. गणिताचा आता आपल्याला इथं डिटर्मिनंट्स काढायचं होतं, फक्त डिटर्मिनंट्स काढायचं होतं. 4, 3, 2 आणि इथं 7. मग आपण काय करतो, 4 आणि 7चा गुणाकार करतो. 4 गुणिले 7 वजा बाकीचं चिन्ह लिहितो. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, 3 आणि 2चा गुणाकार करतो. 3 गुणिले 2, 7 दोन्ही 14 होतात, वजा हे 6 होतात, उत्तर येईल 8.
ठीक है. अस्सलाम वालेकुम, कहा से हो आप. चला ठीक आहे. त्याच्या पुढचं फाइंड द कॉमन डिफरन्स ऑफ द एपी. इथं कॉमन डिफरन्स काय आहे आपल्याला सहज भेटेल. ठीक आहे. इथं जर आपण प्रश्न क्रमांक 2 पाहिला तर T1 बरोबर 2 येईल, T2 बरोबर 2 येईल, T3 बरोबर सॉरी इथे 4 आलं, इथं 6 आलं आणि T4 बरोबर आलं 8. आता आपल्याला कॉमन डिफरन्स डी बरोबर काय काढायचं ते T2 वजा T1 4 वजा 2 उत्तर किती आलं T3 वजा T2 6 वजा 4 उत्तर आलं 2. T4 वजा T3 8 वजा 6 उत्तर आलं 2. म्हणून इथं कॉमन डिफरन्स डी बरोबर आपलं उत्तर आलं 2. ठीक आहे. अशा प्रकारे चल पुढचा घेऊत आपण. On a certain article, if the GST is 9%, then what is the rate of SGST? जर CGST असेल तर तेवढाच SGST असतो. त्याच्यामुळे आपल्याला याचं उत्तर पण अतिशय सोपं आहे. रेट ऑफ CGST बरोबर 9% आहे. ठीक आहे. तर रेट ऑफ SGST बरोबर काय असते रेट ऑफ CGST बरोबर राहते. म्हणून 9%च उत्तर येईल. म्हणून रेट ऑफ SGST बरोबर 9%. असं एवढं सोपं प्रश्नाचं उत्तर विचारलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर इफ वन कॉइन टॉस राईट द सॅम्पल स्पेस. यस, फक्त 1 कॉइनच आपण जर फेकला तर आपला सॅम्पल स्पेस काय येणार आहे. ठीक आहे. यस बरोबर 1 कॉइन फेकला तर आपल्याला यस प्लस एच किंवा टी येणार. आता इथं नमुना घटकाची संख्या नाही विचारली त्याच्यामुळे आपल्याला उत्तर एवढंच करावं लागेल. ठीक आहे. चला पुढचं आपण प्रश्नाचं उत्तर घेऊ. इथं आपल्याला एक टेबल कंप्लीट करायचा होता. पहा इथे टेबल कंप्लीट करताना आपल्याला पहा इथं 7x दिलं. ह्या दोघांची बेरीजच करायची आहे. ठीक आहे. या दोघांची बेरीज केली तर ती येणार 21. म्हणजे 7x बरोबर किती आलं 7x बरोबर 21 आलं. मग x बरोबर काय येणार इथे x बरोबर येणार 21/7 हे की नाही 21/7. एकच मिनिट तुम्ही इथे x 21 7x बरोबर 21 आलं. x बरोबर काय येणार 21/7. चला त्याच्यानंतर आपल्याला हे उत्तर येईल x बरोबर 3 येईल. ठीक आहे. x बरोबर 3 येईल. अरे कमेंट काही पण करू नका. कमेंट काहीतरी केलं तर मी हे करायला लाईव्ह. अरे काही कमेंट करू नका. मी टाइमवर टाकावं लागेल. टाइमवर 5 मिनिटाच्या टाइमवर टाकतो. ठीक आहे. अननेसेसरी कमेंट्स करू नका. ठीक आहे. अननेसेसरी मेसेजेस करू नका. ठीक आहे. नाहीतर ब्लॉक करण्यात येईल. चला x बरोबर इथं किंमत आली 3 उत्तर.
पुढचं उत्तर करूत आपण. आता आपल्याला इथं कम्पेअर केलं एक्स वाय आणि हे पूर्ण सॉल्व्ह करून दाखवायचं आहे. व्यवस्थितपणे करू त्याचं उत्तर. आता आपल्याला इथं एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 9 आहे. ए ची किंमत दिली, बी ची किंमत इथं 2 आहे, तर सी ची किंमत काय येईल? इथं वजा 9 येईल. म्हणजे ए ची किंमत आहे 1, बी ची किंमत आहे 2, सी ची किंमत काय येईल? -9 येईल. चला आता इथं बी वर्ग मायनस 4ac ची किंमत काढायची. बी वर्ग वजा 4ac. बी चा वर्ग म्हणजे काय येणार? पहा, बी चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग वजा 4 ला 4. ए च्या जागी काय येणार? 1 आणि सी च्या जागी काय येणार? वजा 9. 2 चा वर्ग 4 येते, वजा हे वजा वजा झाले अधिक 9 चोक 36. मग बी वर्ग वजा 4ac ची किंमत किती आली आपल्याला? 40 ही किंमत आलेली आहे. कोणतं गणित चुकलंय तुमचं? काय म्हणताय? कोणतं गणित चुकलेलं आहे? गणिताचाच माझा विषय आहे. गणिताचं कोणतं चुकीचं वाटते तुम्हाला? तुम्ही उत्तर पण चुकवता सर. कोणतं उत्तर चुकलं? ठीक आहे, पहा इथं उत्तर दिलं त्यांनी 40. त्याच्यानंतर बी वर्ग पहा हे द्या, बाकीचे उत्तर देऊन टाकले त्यांनी. ठीक आहे, इथं देऊन टाकले. त्याच्यानंतर आपल्याला इथे हे करायचं, टेबल करायचं होतं. पार व्हॅल्यू म्हणजे इथे 100ला 100 येईल. इथे किती येणार? 100 असेल तर 100. आता मला हे दरवर्षी लागत. हाच उत्तर कोणतं? हे वरचं तर त्यांनी दिलेलंच आहे उत्तर. ठीक आहे, फक्त आपण कॅल्क्युलेट करून दाखवलं कसं आहे. ठीक आहे, 1 मायनस 2 मायनस 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 प्लस 9 चौक 36. ठीक आहे सर, 3 नंबरची लाईनच्या जागी 4 नंबरची लिहिली. हा, इथं फक्त आपल्याला हे करायचं. ठीक आहे, इथं काय येणार? इथे 4, इथं 1 येणार आणि इथं वजा 9 येणार. ठीक आहे, आणि इथं 4 आहे आणि इथं काय येणार? उत्तर 36. आणि याचं उत्तर ऑलरेडी दिलेले आहे. ठीक आहे, इथं जेवढं सांगितलं आपल्याला तेवढंच करायचंय. जेवढं सांगितलं तेवढंच करायचंय. ठीक आहे, एक्स्ट्रा करायचं नाही, गरज नाही आहे इथे. कारण कंसामध्ये आपल्याला भरून टाकायचं. सर मला उत्तर श्रद्धा कुलकर्णी, सर मला उत्तर द्या की यावर्षी वेस्ट ऑफ फाईलचा निकाल आहे. इंग्लिशमध्ये किती मार्क्स लागतात? इंग्लिशमध्ये तुम्हाला सांगतो, फक्त 15 मार्क पडले तरी चालते. आता तुम्हाला जर याच्यामध्ये एका विषयाला 10 मार्काचा ग्रेस भेटतो. ठीक आहे, तर कमीत कमी 5 मार्क पडले तरी चालतात पास होण्यासाठी. कमीत कमी 5 मार्क असले तरी चालतात. ठीक आहे, पण जास्तीत जास्त 20 मार्काचा ग्रेस भेटतो तुम्हाला. सांगूत आपण त्याचा सांगू. 5 मार्क असले तरी चालतात. 5 मार्क असले तरी शाळेकडून 20 मार्क पडतात. आणि शाळेकडून किती पडले त्याच्यावर. तुम्हाला 35 मार्कापैकी 25 मार्क पाहिजे राहतात. कमीत कमी 10-10 मार्काचे 2 ग्रेस भेटू शकतात. जास्तीत जास्त 20 मार्काचा ग्रेस राहतो. आता ह्यावेळेस वाढले की काय आहे ते पाहावं लागेल. आता इथे 100च येणार. इथे 100 आहे, इथं पण किती येणार? 100च येणार. ठीक आहे, पार म्हणजे इथे 100 येणार. ही रिकामी जागा 100 येईल इथे, कारण मला पेपर संभाळून ठेवावं लागतात. बघा इथं 500 प्रीमियम आहे. 500 ते 575 झाले. 500 ते सर मी 4 गुणांचा लिहिला. नाही, इंग्रजीचा माझा नाही. ठीक आहे, मी गणिताचं घेतो, इंग्रजीचं जास्त नाही आहे. चला ठीक आहे, इंग्रजीचं मी उत्तर पत्रिका टाकली होती. ठीक आहे, इथे 75 येईल. इथं नंबर 2च्या याला किती येईल? 75. 1 नंबर, इथं 2 नंबर. ठीक आहे, मॅथ्स माझा विषय आहे. ठीक आहे, इथं 10 आहेत, 10चे 5 झाले म्हणजे तिसऱ्या नंबरचं उत्तर येणार तुमचं. पहा, तिसऱ्या नंबरचं उत्तर येते इथे 5. ठीक आहे, 10ची व्हॅल्यू 5 झाली म्हणजे आपली 5 रुपये कमी झाली. इथं प्रीमियम आहे, इथं काय येईल तुमचं? इथं डिस्काउंट येतं, डिस्काउंट आणि इथं 5 येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर 200 वर 50 रुपये डिस्काउंट दिला, मग उत्तर किती येईल आपलं?
150 येईल. चौथ्या प्रश्नाचं उत्तर इथं येईल 150. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न करायचं होतं, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला ही सॉल्व करून दाखवायची होती. चला आपण ही सॉल्व करून दाखवूत. आपण x अधिक y बरोबर 4 याला नंबर 1 दिला. 2x वजा y बरोबर 2 याला नंबर 2 दिला. ठीक आहे. आता आपण जर ह्या दोघांची बेरीज केली तर वाय वाय कटून जाईल. ओके. सब ऍडिंग, कारण एक प्लस एक मायनस येते, या दोघांची बेरीज करावं लागेल आपल्याला. ऍडिंग इक्वेशन किंवा ऍड इक्वेशन 1 आणि 2 लिहू शकता. गणिताचं सांगा, गणिताचं. ठीक आहे. ऍडिंग इक्वेशन इंग्लिशचे फक्त मी उत्तर टाकलेले आहेत. ठीक आहे. टाइम आउटवर करून टाकूत आपण. एका तास 24 तासासाठी तुम्हाला टाइम आउटवर करून टाकूत आपण, आहे की नाही. मला फार डिस्टर्ब होते शिकवताना. 24 तास टाइम आउट. चोवीस तासावर टाइम आउट करून टाकलेला आहे. तर x अधिक y बरोबर 4, 2x वजा y बरोबर 2. इथं येईल हे 6 झाले आणि हे वाय वाय कटून गेले, हे 3x झाले. त्याच्यानंतर x बरोबर काय येणार, हे 6 आणि हे 3. त्याच्यानंतर याचं उत्तर आलं 2 उत्तर आलं. x बरोबर 2 ही किंमत आपल्याला काय करायची, पुट x इक्वल टू इन इक्वेशन 1 मध्ये ठेवून टाकू. इक्वेशन 1 काय आहे, इक्वेशन 1 है आपली x प्लस वाय इक्वल्स टू 4. x प्लस वाय इक्वल्स टू 4. x ची किंमत 2 आहे, y ची किंमत माहित नाही. y बरोबर 4 मायनस 2. y बरोबर आलं आपलं 2 आन्सर आलेलं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्नाचं उत्तर घेऊत आपण. पहा इथं आपल्याला 4च करायचे. मी 4च करून दाखवणार आहे, 5 नाही करून दाखवणार, कारण वेळेचा अभाव आहे आपल्याला. अजून लाईव्ह येऊच नंतर पुन्हा माझा 1 वाजता ट्युशन राहते, त्याच्या आधी मला संपवायचं आहे. देन राईट द व्हॅल्यू ऑफ एबीसी. इथं फक्त एबीसीच्या किमती लिहायच्या आहेत आपल्याला. आता आपल्याला पहिले व्यवस्थित लिहूत आपण. 2y बरोबर 10 वजा 10y वर्ग. आपण काय करू, तर हे इकडे नेऊता, हे y वर्ग 2y अधिक हे मायनसचं इकडे झालं प्लस मध्ये झालं, हे मायनसचं इकडे झालं, हे प्लसचं इकडे झालं मायनस मध्ये, बरोबर 0. आता आपण हे वर्ग इकडे नेऊ सुरुवातीला. y वर्ग अधिक 2y वजा 10 बरोबर 0. आता आपल्याला a ची किंमत y वर्ग अधिक 2y वजा y वजा 10. आता आपण इथे एबीसीच्या किमती डायरेक्टच टाकू. ए आणि बी आणि सी. आता ए च्या सोबत किती आहे, इथं काही नाही म्हणजे 1 असतं. बी च्या समोर किती आहे, इथं 2 आहे. आणि सी च्या इथं किती आहे, आपल्या इथे 10 आहे. मग ए बी सी च्या किमती आपल्याला सहज भेटल्या. ए ची किंमत, बी ची किंमत आणि सी ची किंमत. अतिशय सोपं असं आपल्याला विचारलं होतं. त्याच्या पुढचा प्रश्न घेऊत आपण. राईट अँड एपी हुज फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स. ठीक आहे. आता आपल्याला इथे एपी करायचं आहे. ए बरोबर काय म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन 10 आहे. डी बरोबर काय आहे 5 आहे. T1 काय येईल, T1 बरोबर ए बरोबर 10 येईल. T2 काय येईल, T1 अधिक डी येईल. T1 किती आहे आपला 10 आला, डी 5 आहे, 10 आणि 5 15 येईल. T3 कसं येईल आपलं, T2 अधिक डी बरोबर T2 आपलं 15 अधिक 5 आहे. हा 2013चा पेपर आहे, 2013चा पेपर आहे. T4 अजून एक काढूत आपण. T3 अधिक डी म्हणजे 20 अधिक 5 बरोबर 25. ठीक आहे. म्हणून एपी बरोबर
10, 15, 20, 25 4 टर्म काढले तरी आपल्याला चालतात. त्याच्यामुळे आपलं उत्तर झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न घेऊत आपण. पुढचा प्रश्न आहे, आपल्याला 4 प्रश्न करायचे आहेत. ठीक आहे, इथं जीएसटी वाला प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर पुढचा हे 2023चा पेपर आहे. 2023चा पेपर आहे. ठीक आहे. 5वा प्रश्न थोडासा मोठा आहे. ठीक आहे, आपल्याला एवढं काही लिहायची गरज नाही. आपल्या इथं काय करायचं, मीन काढायचं आहे. मीन पण काढू शकतो, पण 4च प्रश्न करायचे. तर मी हाच करून टाकतो ना, सोपा आहे. ठीक आहे. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. तर मला उत्तर द्या की यावर्षी बेस्ट ऑफ इंग्लिश कंपल्सरी असतो बेस्ट ऑफ 5 मध्ये. चल, a courier agent charge total of 592 courier a parcel from Nashik to Nagpur. In the invoice taxable value is 500, on which GST is 45 and CGST nation. Find out the rate of GST for the service. आता आपण रेट ऑफ CGST काढू. रेट ऑफ CGST आपल्याला काय सांगितलं इथे, टॅक्सेबल व्हॅल्यू टोटल दिलेली आहे त्यांनी 500. टॅक्सेबल व्हॅल्यू 500. जीएसटी काय राहते, जीएसटी बरोबर CGST प्लस SGST. ठीक आहे नाही, 45 आणि हे पण 45 दिलं म्हणजे 90 दिलेलं आहे त्यानं. आपल्याला रेट ऑफ जीएसटी काढायचा. तर रेट ऑफ जीएसटी बरोबर अमाऊंट into amount of GST into rate by 100. अमाऊंट ऑफ जीएसटी किती दिली आपल्याला, 90 रुपये आलेली आहे. आपल्याला अमाऊंट माहित नाही आपल्याला. ठीक आहे, अमाऊंट किती आहे आपल्याला, 500 रुपये अमाऊंट आहे. रेट आपल्याला माहित नाही, रेट ऑफ जीएसटी किती आहे इंटू 100. आता हे खाली असते ते वरी जाते, म्हणजे न्यूमरेटर बिकम डिनॉमिनेटर बिकम न्यूमरेटर. 90 into 100 divided by 500. 120 गेले, 120 गेले. 5 1 जा 5, 18. तर म्हणून रेट ऑफ जीएसटी 18% रेट ऑफ जीएसटी होता इथे. चला, त्याचा पुढचा प्रश्न पाहूत आपण. हे 5वा प्रश्न करणार नाही, कारण आपल्याला 4च करायचे होते. त्याच्यानंतर आपल्याला इथं रिकाम्या जागा आहे, एकच रिकामी जागा करायची. आयदर ही करा, नाही तर ही दोन्ही सोपे आहेत. ठीक आहे, तर मी ही करून टाकेल. कमिटी ऑफ 2 बॉय. ठीक आहे, मी आता डायरेक्ट उत्तरच लिहितोय. कमिटी ऑफ 2 बॉय काय येणार बघा, बॉयजला त्यानं B1 आणि B2 दिलेला आहे. तर मग इथं जी पहिली वाली रिकामी जागा आहे तिथे मी फक्त रिकामी जागा लिहितो, B1 आणि B2. त्याच्यानंतर कमिटी ऑफ 2 गर्ल्स, दुसऱ्याचं उत्तर कमिटी ऑफ 2 गर्ल्स येणार G1 G2. त्याच्यानंतर पुढचं कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल. तर इथं काय येणार पहा, इथं B1 G2 तसंच G2 B2 संघ पण याच्या कमिटी येते. ठीक आहे, तिसऱ्या नंबरचा प्रश्न येईल B1 G1 आणि B2 G2. हे तो 2 दिलेलेच आहे. त्याच्यानंतर 2 ज्या आहेत आपल्याला, 2 इथं रिकाम्या जागा दिल्या, पहिली रिकामी जागा आणि दुसरी रिकामी जागा. इथं B2 G2 येईल, B2 G1 इथं येईल आणि इथं G2 येईल. ठीक आहे, असं उत्तर येऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्याला इथं सॅम्पल स्पेस दिलेला आहे. इथं B1 B2 B1 G1 B2 G2 B1 G2. आता इथं G1 G2 येईल पहिल्या ह्याच्यात. इथं काय येईल चौथ्या ह्याच्यात बघा, इथं G1 G2 दिलं का, G1 G2 दिलं.
B1 B2 दिलं, B1 G2 दिलं, G1 दिलं, B1 G2 राहिलं, B1 G1 राहिलं, G1 झालं, G2 राहिलं आणि B2 G1 राहिलं. ठीक आहे, G1. बाकी इथं बाकीच्या सगळ्या दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे हे करायची गरज नाही, फक्त रिकामी जागात मी सांगतो, कारण वेळेचा अभाव आहे. ठीक आहे, मला बाकी विषय पण करायचे आहेत, उद्या स्त्रिया परीक्षा आहे त्याचा पण करायचं आहे. आता हे क्रेमरच्या सहाय्याने करायचं आपल्याला, क्रेमरच्या सहाय्याने आपल्याला सर्व सॉल्व्ह करायचं. क्रेमरचा प्रश्न येतो सहसा 4m अधिक 6n बरोबर 54, 3m अधिक 2n बरोबर 28. ठीक आहे, आता आपण जर इथं पाहिलं, ए ची किंमत 4 आहे, बी ची किंमत 6 आहे, सी ची किंमत 54 आहे. त्याचप्रमाणे A1 झाले B1 C1, A2 B2 आणि C2. आता आपल्याला पहिले डी काढताना आपल्याला काय करावं लागते, डी काढताना आपण ह्या 4 किमती घेतो, हे की नाही, म्हणजे 4 3 6 2. याचं आपण डिटर्मिनंट्स काढू. 4 × 2 मायनस 6 × 3, 8 मायनस 18 मायनस 10 आलेलं आहे. त्याच्यानंतर डीएक्स करताना आपण एक्सच्या जागी आपण ह्या किमती घेतो, म्हणजे 54 आणि 28 आणि 6 2 घेऊ. आणि dy च्या किमती काढताना आपण एक्सच्या किमती पहिले घेतो आणि वायच्या किमतीच्या जागी आपल्याला काय करायचं, वायच्या किमती जागी आपल्याला ह्या किमती घ्यायच्या आहेत, 54 आणि 28. आता हे सॉल्व्ह करून दाखवतो आपण. 54 × 2 मायनस 28 × 6, 108, 8 × 48, 4, 6 2 12 4 16 मायनस 60. 4 × 28, 54 × 3, 32, 3, 111. याचं उत्तर 50 आलं. आता एक्स ची व्हॅल्यू करताना dx भागिले डी, dx ची किंमत आहे -60 भागिले 10 -10, याचे उत्तर आले 6. ठीक आहे, पहा हे -10 आलं, -60 आलं, हे वजा कट करून झालं. 10 × 10, 10 × 60. y ची किंमत किती आली, y ची किंमत काढताना dy भागिले डी करावं लागतं. dy ची किंमत इथं -50 आली आणि याची किंमत आहे -10 डी ची. हे मायनस मायनस कटून गेले, 10 5 50. आपल्याला इथं उत्तर लिहायचं, xy -5 6 इज द सोल्युशन. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथं 2च सोडवायचे होते, मी पहिलं तर 1 सोडवलं आणि हे फॉर्म्युला करून करायचं. 3 प्रश्न पाहूत आपण, 3 पैकी कोणते सोपे आहेत ते आपण करू. इथे आपल्याला काय प्रोबॅबिलिटी विचारलं, विदाउट रिपीटिंग द नंबर आपल्याला काय सांगलं, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी. हे प्रोबॅबिलिटीचा करू आहे की नाही. तिन्ही करणं सर्व करणार नाही सध्या, वेळेचा अभाव आहे. रात्रीच्या क्लासेसमध्ये, लाईव्ह क्लासमध्ये आपण डिटेलमध्ये सर्व करू. आता आपल्याला काय करायचं, 2 डिजिट नंबर करायचा आपल्याला, 2 डिजिट नंबर. हे नंबर रिपीट करायचे नाही. सॅम्पल स्पेस इथं हे करूच नाही तर सोपं आहे. ठीक आहे, हे तुम्हाला सोपं जातं. b वर्ग - 4 ac करायचं. ठीक आहे, x स्क्वेअर प्लस 10x प्लस 2 = 0. comparing with x स्क्वेअर प्लस bx प्लस c = 0. आता आपल्याला इथं a ची किंमत काय येईल, a ची किंमत येईल 1
काही नसलं म्हणजे 1 असते. बी ची किंमत इथे 10 येते. सी ची किंमत येते 2. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं? बी वर्ग मायनस 4ac ची किंमत काढायची. बी वर्ग वजा 4ac. बी चा वर्ग म्हणजे इथं 10 चा वर्ग वजा 4a ची किंमत आहे 1 आणि सी ची किंमत आहे 2. 10 चा वर्ग 100 येते आणि हे ते 8. 92 आलं. आता आपल्याला काय करायचं? सर यावर्षी बेस्ट ऑफ 5 चा निकाल लागणार आहे का? हो लागणार आहे. बेस्ट ऑफ 5 राहणार आहे. त्याची काळजी करू नका. सध्या पेपरवर लक्ष द्या. पेपर झाल्यावर आपण डिस्कस करू. हे पेपर महत्वाचे आहेत. लास्टच्या 1-2 पेपरमध्ये डिस्कस करू. बेस्ट ऑफ 5 वगैरे काय राहणार. पहिले पेपरवर फोकस करा. अभ्यासावर लक्ष द्या. चला इथं x बरोबर मायनस बी प्लस मायनस बी वर्ग वजा 4ac 2a मायनस बी म्हणजे बी ची किंमत आहे -10 प्लस मायनस वर्गमुळात 92 2 ए ची किंमत किती आहे इथं 1. मग इथे वजा 10. आता आपण इथे हे सॉल्व करताना वजा 10 याला जर तुम्ही सॉल्व केलं 23 गुणिले 4 म्हणजे 4 वर्गमुळाच्या बाहेर काढले ते तर 2 येईल आणि हे 23 येतील आणि हे 2 उरतील. बे एका बे. आता आपण सगळ्याला याच्यातून 2 बाहेर काढू शकतो. याच्यातून 2 बाहेर काढू शकतो. मग काय केलं? वजा इथे 2 बाहेर काढलं. हे वजा 5 प्लस मायनस वर्गमुळात 23 छेद 2. हे 2 कटले इथं उरले 1. ठीक आहे. म्हणजे इथं x ची किंमत आपल्याला वजा 5 अधिक वर्गमुळात 23 येईल किंवा x बरोबर वजा 5 वजा वर्गमुळात 23 असं आपलं उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. अतिशय सोपं होतं सर. शाळेकडून किती मार्क भेटतात? शाळेकडून तुम्हाला प्रत्येक विषयाला 20-20 मार्क आहेत आणि गव्हर्नमेंटकडून तुम्हाला 20 मार्क भेटतात सर्व विषय म्हणून. जर एखाद्या पेपरमध्ये कमी पडत असेल तर एका पेपरला जास्तीत जास्त 10 आणि असे तुम्हाला सर्व पेपरमध्ये मिळून जास्तीत जास्त 20 मार्क भेटतात. त्याच्यावर मी एक छोटासा व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे. ठीक आहे. पण आता परीक्षेवर लक्ष केंद्रित करा. ठीक आहे. 5 मार्क भेटले तरी पास होण्याची शक्यता आहे. चला 2च करायचे होते त्याच्यामुळे मी 2 केले. ठीक आहे. इथं मीडियन काढायचा होता आणि इथं तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची होती. ते नंतर करू. आता वेळेचा अभाव आहे. 2 उपक्रम आपल्याला सॉल्व करायचे. ठीक आहे. आता बघा हे थोडासा अवघड राहते चॅलेंजिंग. तर मी पहिले पाहतो की सोपं कोणता आहे. इथे हात अवघड वाटतोय थोडासा. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन करायचा. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन करू शकतो आपण. सहज करू शकतो. ठीक आहे. आता याला आलेखाचं लागते. आलेख. आता आलेखाची वही तर आपल्याकडे नाही आहे. पण तरी पण मी एक रफ टाईप करून सांगतो तुम्हाला. रफ टाईप. ठीक आहे. आता इथे याचा मिड पॉईंट घ्यायचा असतो. काय घ्यायचा राहतो? मिड पॉईंट. मग आपण याचा मिड पॉईंट 100 जर घेतला, ह्या दोघांचा डिफरन्स आहे ऍड करायचा, दोघांची बेरीज करायची. त्या दोघांचा 300 होता मिड पॉईंट. याला असं हे करायचं आपल्याला. ठीक आहे. इथे या दोघांची बेरीज 1000 होती. 1000चे अर्धे केले 500 होतात. सर हिंदी आणि संस्कृत यांचे मार्क्स भेटतात का शाळेकडून? तेवढं मला माहिती नाही. ठीक आहे. मी शाळेत कोणत्याही शिकवत नाही त्याच्यामुळे माहित नाही. सर्व विषयाला आहेत मार्क ना. सर्व विषयाला मार्क आहेत. त्याचं काही काळजी करू नका. फक्त आता फोकस करा की तुमच्या परीक्षेवर. ठीक आहे. 1100 1100. आता माझ्या जो आलेखाची वही आता इमिजिएटली नसल्यामुळे मी हे फक्त समजून सांगायलो. ठीक आहे. आता इथे जास्तीत जास्त काय 50-100 असा फरक घ्यायचा. 50 100 150 200 250 300 350 400 आणि हे 450. अंदाजा मी सांगायला हे सर्व. ठीक आहे. तर पहिलं वाला 240 आहे. तर 240 आपलं इथं येते. ठीक आहे. 250च्या आसपास. ठीक आहे. याला स्केल न वापरायचा. स्केलचा वापर. त्याच्यानंतर दुसरं आहे 300 इथं येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर 450 आपल्याला इथं येईल अंदाजा. ठीक आहे. आता मी हाताने करून दाखवले. तुम्ही पेननीचा वापर करायचा. 350 इथं येते. इथं 350 इथे येईल. ठीक आहे. इथं जर पॉईंट घेतला आणि 160 आपला इथं येईल.
ठीक आहे. त्याच्यानंतर पुढच्या पॉईंटला हे जोडायचं राहतं. ठीक आहे. आता एक्झॅक्टली माझं तर येणार नाही, पण एकंदरीत तुम्हाला अशी आकृती काढायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण जर पाहिला, सम ऑफ द स्क्वेअर ऑफ 5 कन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर इज. आता हे पण थोडं अवघड आहे, हे की नाही. याला भरपूर वेळ लागेल आणि वेळेचा अभाव मी सांगितलं त्याप्रमाणे वेळेचा अभाव आहे, त्याच्यामुळे मी नंतर करेल याचं उत्तर. ठीक आहे. याचे उत्तर दोघांचे नंतर करत. आता हे लास्टचं पाहूत आपण, लास्टचं थोडेसे प्रश्न. एक करायचा आहे त्यातला, कोणता तरी एक करायचा आणि हा पेपर आपला संपून जाईल. ठीक आहे. तर ड्रॉ ग्राफ तयार करायचा आपल्याला. आता ग्राफचा हा पण प्रश्नच आहे. इथे पाय चार्टला पण या, मला दोन्हीला कंपास लागतील. सध्या कंपास नसल्यामुळे एक मी ग्राफचं हे करतो. ठीक आहे. की कॉलम कसे बनवायचे ते करून टाकतो, नंतर आपण ग्राफवर करून टाकू. ग्राफ नंतर करूत आपण. आता मी फक्त याचे पॉईंट सांगतो. इथं एक्स वाय, इथं एक्स अधिक 2y बरोबर 4 आहे. आपण ह्याच्या 4 किमती काढायच्यात, 1 2 3 आणि ही चौथी किंमत. इथं एक्स वाय, तर इथं एक्स ची किंमत 1 ठेवली, वायच्या जागी ठेवतो. वायची किंमत 1 ठेवली, 0 2 आणि 3 अशा किमती ठेवली. वाय बरोबर मी 1 ठेवला. ठीक आहे. तर एक्स अधिक 2y बरोबर 4. एक्स याच्या जागी वायच्या जागी 1 ठेवला, एक्स अधिक 2 बरोबर 4. एक्स बरोबर 4 वजा 2. एक्स बरोबर उत्तर 2 आलं. इथं 2 आलं, इथं 2 होता तर इथं 1 आलं. त्याच्यानंतर आता इथे 0 आहे. एक्स अधिक 2y बरोबर 4. एक्स 2च्या जागी 2, वायच्या जागी 0 4. एक्स बरोबर हे 0 येईल. 0 तिकडून नेलं तरी काही फरक पडत नाही, म्हणून एक्स बरोबर 4 किंमत येईल. त्याचप्रमाणे सर एका हो भरून येतात, मार्क भरून येतात. एखाद्या विषयाला मार्क कमी पडले तर मार्क येतात. एक्स अधिक 2y बरोबर 4. एक्स अधिक 2 गुणिले 2 बरोबर 4. एक्स अधिक 4 बरोबर 4. एक्स बरोबर 4 वजा 4. एक्स बरोबर 4 मधून 4 गेले 0, मग इथे 0 येईल. आता y बरोबर मी 3 ठेवले. एक्स अधिक 2y बरोबर 4. एक्स बरोबर 2 अधिक 3, 2 गुणिले 3 वजा 4 बरोबर 4. एक्स बरोबर 6 बरोबर 4. एक्स बरोबर 4 वजा 6, प्लसच्या इकडे मायनस झाले. एक्स बरोबर काय येणार, वजा 2. इथं येईल वजा 2. इथं 4 होते ते 0, इथं 0 होते तर 2 आणि इथं वजा 2 होते तर इथं 3 उत्तर आलेले आहे. अशा प्रकारे हा पण पेपर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आहे. याचं पण मी तुम्हाला अँगल काढून द्यायचे तर काढून देऊ शकतो. ठीक आहे. 180 आहेत ना, एकूण किती आहे सिटी people in a city, 70 at pizza, 68 burgers and 50 chips. तर आपण याचा काय करतो, हे पिझ्झा, बर्गर आणि चिप्स थोडं लांब लांब काढत आहे. बर्गर, चिप्स याचे फक्त मी अँगल काढून देणार आहे तुम्हाला. ठीक आहे. याचे फक्त अँगल काढून देणार आहे. सर तुम्ही 6 विषयाचे किती, हो नंतर बनवूत आपण, नंतर नक्कीच बनवूत. आता फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या. पेपर खूप महत्वाचे आहे. पेपर मी पाठवलेला आहे, हिंदीचा पेपर पाठवलेला आहे. एक पेपर हे केलेला आहे, मी डाउनलोड केलेला आहे. 2 पेपर केलेले आहेत. ठीक आहे, ते जाऊन पहा. तर याचे किती आहे आपल्याला, हे 70 आहे, हे 60 आहे आणि हे 50 आहे. एकूण किती आहेत हे, एकूण हे एकूण मी खाली लिहितो. टोटल है 180. आता आपल्याला सेंट्रल अँगल काढायचा. सेंट्रल अँगल काढताना आपल्याला काय करूत आपण, हे 70 जशाला तसे घ्यायचे, डिवायडेड बाय टोटल आपले किती आहे 180 ते घ्यायचे आणि आपला अँगल 360चा असतो. हे गेला 0, 18 1 18, 18 दोन्ही 36 उरले 70 गुणिले 2. 70 गुणिले 2 येते 140.
याचा अँगल 140 आलेला आहे. हे 60 भागिले 180. 180 कुठून आले? ह्या सर्वांच्या टोटल आलेला आहे 180. गुणिले 360 हा याचा पूर्ण वर्तुळाचा कोनाचा माप राहते. 180चा डबल हे 60 गुणिले 2 येईल. इथं 120 येईल. त्याच्यानंतर हे चिप्ससाठी 50/180 गुणिले 360 हे 180 इथून 180 आले ह्या सगळ्यांचं टोटल. 50 गुणिले 2 म्हणजे याचं 100 आलं. आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला एक सर्कल काढायचा, थोडा मोठा काढायचा आहे. ठीक आहे तुम्हाला. त्याच्यानंतर एका साईडला कोणीकडे तरी त्रिज्या काढायची आहे. एक त्रिज्या काढल्याच्या नंतर काय करायचंय तुम्हाला? अँगल घ्यायचा आहे. पहा इथून 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 असा बरोबर येतो. 100, 110, 120, 130, 140 म्हणलं तर तुमचा अंदाज सहसा येते. याला 140 नाव द्यायचं आहे आणि इथं नाव द्यायचं पिझ्झा. आता माझ्याकडे काही उपकरण नसल्यामुळं मी डायरेक्ट उत्तर सांगतोय. हर्षा. चला, त्याच्यानंतर आपल्याला हे मग आपल्याला इथं प्रोट्रॅक्टर ठेवायचं आणि आपल्याला इथं 120चा माप काढायचा. 120चा माप जवळजवळ तुमचा असा येईल. ठीक आहे. हे 120चा अँगल द्यायचा आणि उरलेला अँगल काढायचा नाही. ऑटोमॅटिकली जरी जेवढा आला तेवढा कमी जास्त याला 100 नाव द्यायचं. आता याला इथे लिहायचं चिप्स आणि इथं लिहायचं तुम्हाला बर्गर. 1-2 प्रश्न नाही केलेत कारण फार मोठे होते थोडेसे. ठीक आहे. एवढं आता त्याला एवढंच. नंतर अजून रात्रीच्या क्लासमध्ये आपण घेऊ. ठीक आहे. माझं ट्युशन्स असल्यामुळे दुसऱ्या विषयाचे आज टॉपिकच करू आपण. रात्री 6 वाजता लाईव्ह भेटू. हा, आज रात्री 6 वाजता भेटू आपण. व्हिडिओ पहा, वापस जाऊन पहा. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.